आणि ऑडिओ बंद करा, ऑडिओ बंद करा. चला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आता सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. हा हॅलो सर, आवाज म्यूट झालाय. तुमचा आवाज येत नाहीये, तुम्ही पण म्यूट केलंय. हा क्या? ओके, आला का? हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आता मी प्रत्येकाला सांगत असतो नाही का, की तुम्ही 10 मिनटं मनापासून जर का हे केलं. एक मिनिट, एक जण जॉईन व्हायले. तर सगळ्यांनी मनापासून तुम्हाला जर का एखादी, आता कसं असतंय, आम्ही तुमची पत्रिका वगैरे बघतो आणि त्यानंतर तुम्हाला काहीतरी उपाय देतो किंवा ॲज सच असं काहीतरी चॅन्टिंग वगैरे करायला एखादी गोष्ट देतो. तर कसं असतंय की त्या गोष्टीमध्ये तुम्ही मनापासून सुद्धा सक्रिय व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त त्या देवतेवर सगळ्या गोष्टी टाकून काही गोष्टी चालत नाही. तर आपल्या मनाचं आपल्या शरीराच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमध्ये आपलं म्हणजे मनाचं कितपत कार्य आहे, तर हे आता मी तुम्हाला जरा समजून देणार आहे. तर पहिल्यांदा एक काम करा, सगळ्यांनी ते मोबाईल पुढे ठेवा. मी सांगतोय त्या पद्धतीनं करा. एक गोष्ट, हे आपले असे हात आहेत. हॅलो, हे हात आपल्या मनगटापाशी जोडा आणि नमस्कार करा. ठीक आहे. तर तुमच्या मधले दोन्ही बोट आहेत समोर. ठीक आहे. उजव्या हाताचं मधलं बोट आणि डाव्या हाताचं मधलं बोट हे दोन्ही साधारण समान असतील एकमेकांना. आहेत का? आहेत ना? तर आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या मनाचा कितपत त्याच्यामध्ये हे करतोय, तर हे आपण जरा हे करू. तर आता एक काम करा, प्रत्येकाने हे करताना कंबर म्हणजे स्पाईन तुमचा सरळ ठेवा, मान सरळ ठेवा, डोळे मिटा, हात असेच जोडलेले राहू द्या. मान आणि पाठ आणि तुमचं स्पाईन पूर्ण हे करा, डोळे मिटा. आणि आता मी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन देणार की त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुम्ही सुद्धा ते इन्स्ट्रक्शन मनापासून ती इन्स्ट्रक्शन घोळायला चालू करा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा लगेच फायदा होईल. हे हार्डली आपण किती 1 मिनिट ते 1.5 मिनिट करणार. आत्ता वाजलेत 9:11. तर 9:12-13 मिनिटापर्यंत आपण फक्त हे अफर्मेशन घेणार. त्यानंतर काय होतंय ते आपण बघूया. ठीक आहे. तर आता डोळे मिटा सगळ्यांनी. सगळे मराठी आहेत ना? हॅलो, हा, सगळे मराठी आहेत का? हिंदीमधनं बोललं पाहिजे? हॅलो, ठीक आहे. मी मराठीतनंच कंटिन्यू करतो. डोळे मिटा सगळ्यांनी, हात असे जोडलेले राहू दे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा जास्त लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा जास्त लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. प्रत्येकाने हे मनातल्या मनात घोळत राहा.
माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. आता सगळ्यांनी हळूहळू डोळे उघडा आणि हात सोडून द्या. हात बाजूला करा, दोन्ही डोळे उघडा, हात बाजूला करा. आता परत पहिली प्रोसिजर, डोळे उघडा. आता परत पहिली प्रोसिजर करा. हे असे मनगट हे करा आणि हात जोडा. तुम्हाला काय फरक दिसतोय मला सांगा. सगळ्यांनी अनम्यूट करा आणि बोला माझ्यावर. काय फरक पडला? हॅलो, अनम्यूट करा, बोला सगळे. हॅलो, मधलं बोट मोठं दिसतंय उजव्या हाताचं. उजव्या हाताचं मधलं बोट लांब दिसतंय. काय काय वेळेला ते सेंटीमीटर मध्ये लांब दिसतं, लांब होतं. हॅलो, प्रत्येकाला अनुभव आला का? तर हेच असतंय. म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या म्हणजे हो बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला सांगतो मनाची आपल्या शक्ती किती आहे किंवा हे किती आहे किंवा कुठलीही गोष्ट मी प्रत्येकाला सांगत असतो की तुम्हाला जर काय एखादी आता कसं असतंय कुठलं चॅन्टिंग करायचं किंवा कुठला तुम्हाला मंत्र द्यायचा. आता इथं ज्योतिषी वगैरे सुद्धा असतील आपल्या ह्या ग्रुपमध्ये आपल्या की जे कुणाला उपाय देत असतील किंवा XYZ कोण टायरोट लेटर. मी असं कुणाला काय हे करत नाही, पण त्यांनी दिलेले उपाय म्हणजे मीच दिलेले उपाय तुम्ही मनापासून करा असं नव्हे, तर त्यांनी दिलेले जे काही उपाय असतात किंवा आता आम्हाला कसं असतंय की तुमच्या पत्रिका बघून तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे त्याच्याशी रिलेटेड आम्ही तुम्हाला उपाय देतो किंवा वैयक्तिक त्या एखाद्या ह्याचं मंत्र किंवा एखादी तुम्हाला उपासना किंवा एखादं स्तोत्रपठण अशा गोष्टी आम्ही तुम्हाला देतो. तर त्या गोष्टीचं कसं असतंय की तुमच्या शरीरामध्ये आता मी प्राणी किलिंग वगैरे करतो, मला शरीर शास्त्र सुद्धा सगळं माहिती आहे. तर आपल्या शरीरामध्ये 5 ऑरा असतात. ठीक आहे. हॅलो, आपल्या शरीरामध्ये 5 ऑरा असतात. या 5 ऑरांमध्ये सुद्धा आपल्या काहीतरी निगेटिव्हिटी असते. मग ते 5 ऑरा कुठल्या, तर आपला अन्नमय कोश म्हणजे आपला फिजिकल बॉडी, त्यानंतर असतो मनोमय कोश, त्यानंतर असतो प्राणमय कोश, त्यानंतर मग असतो विज्ञानमय कोश आणि त्यानंतर असतो आनंदमय कोश. तर ह्या 5 म्हणजे हे कसं असतंय की हा फिजिकल बॉडी आपल्याला फक्त व्हिजिबल असते, पण बाकीचे 4 ज्या बॉडीज असतात किंवा जे कोश असतात ते आपल्याला इनव्हिजिबल असतात. तर ह्या इनव्हिजिबल असले तरी त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी निगेटिव्हिटी किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी ब्लॉकेजेस असतात किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही ब्लॉकेजेस असतात. तुमची 7 चक्र, शरीरामध्ये 7 चक्र असतात. तर ही 7 चक्र वेगवेगळ्या ऊर्जा डेव्हलप करत असतात आणि त्या ऊर्जा आपण बाहेर म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणा किंवा आपल्या युनिव्हर्समध्ये आपण ते व्हायब्रेशन्स बाहेर टाकत असतो. तर त्या व्हायब्रेशननुसार तुम्हाला जे काय असतील ती फळं मिळत असतात. तर तुम्हाला मी ज्या वेळेला एखादी गोष्ट मी किंवा कुणीही तुम्हाला जर का एखादे चॅन्टिंग दिली एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या गोष्टीचा मंत्राचं तुम्ही बाबा हे करा
चॅन्टिंग करा, 15 दिवस चॅन्टिंग करा, महिना चॅन्टिंग करा, 2 महिने चॅन्टिंग करा, तर तुमचे 15 दिवस जे असतात हे सगळे ब्लॉकेजेस काढण्यामध्ये 15 दिवस त्याची जी ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेमुळं तुमच्या या 4 कोशामधली आणि तुमच्या बॉडीमधली, ऑरामधली किंवा तुमच्या 7 चक्रामध्ये जी काय ब्लॉकेजेस असतात हे ब्लॉकेजेस काढण्यामध्ये ती एनर्जी खर्च झालेली असते. तुम्हाला 15 दिवसानंतर हळूहळू इफेक्ट यायला चालू होतो आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो त्याचा. तर ही सगळी प्रोसेस आहे. अनम्यूट करा आता सगळेजण, काय प्रॉब्लेम नाही. तर ही सगळी प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेस प्रमाणे आपण सगळ्यांनी कार्य करायचं असतं. जर का तुम्ही असं हे केलं की बाबा तुम्ही 8 दिवस चॅन्टिंग केलं आणि मला कायच फरक पडला नाही वगैरे वगैरे, जर का अशा गोष्टी जर का झाल्या, 1 मिनिट सर सॉरी, अनम्यूट करायला लावू नका कारण की साऊंड हॅमिंग खूप होतो. तर तुम्ही चालू ठेवा आणि क्वेश्चन अँड आन्सर काही सेशन तुम्हाला वाटलं कोणाला प्रश्न विचारायचा तर त्याला ते उत्तर देऊ शकतील, असं करा असं मला वाटतं. ठीक आहे ठीक आहे. तर एकंदरीत म्हणजे तुमचं हे जे काय म्हणजे हे सगळं सायन्स आहे. ऍक्च्युली काय आहे, ज्योतिष हे सुद्धा शास्त्र आहे, सायन्स आहे. म्हणजे मंत्रशास्त्र सुद्धा हे एक सायन्स आहे किंवा यंत्रशास्त्र हे सुद्धा एक सायन्स आहे. प्रत्येक ह्याची एक वेगळी वेगळी त्याची एक काय म्हणतात त्याला, म्हणजे प्रत्येकाची ठराविक एक एनर्जी लेवल आहे. तर त्या एनर्जी लेवलला जर का आपण आवाहन करत असलो किंवा त्या एनर्जी लेवलला आपण जर का बोलवत असलो, फक्त एक काम करा की आता जसं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, आपल्या मनावर विश्वास ठेवला आणि मी म्हणतोय त्या पद्धतीनं तुम्ही गोष्ट करायला लागला. किती आपण 1 मिनिट हे फक्त मनोमन आपण बोललो, बरोबर. माझ्या उजव्या हाताचं मधलं, आता तुम्ही असं करून बघा तुमचं बोट परत जागेवर असेल. तर म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली जाते त्यावेळेला त्याचा काहीतरी इफेक्ट असतो की ते मनापासून एखादी गोष्ट करणे. ह्याच्यामध्ये काय असते, तर तुम्ही ज्या वेळेला मनापासून समोरच्या ती जी काय एंटिटी असेल, म्हणजे समजा तुम्हाला शंकराची कुठली तर उपासना सांगितली असेल किंवा शंकराचं एखादं स्तोत्र सांगितलं असेल किंवा कुठल्या देवीचं स्तोत्र सांगितलं असेल किंवा नवग्रहातलं कुठलंही एखादं तुम्हाला चॅन्टिंग करायला सांगितलं असेल, तर तुम्ही ते चॅन्टिंग करताना ती जी काय एंटिटी आहे, म्हणजे ती जो काय देव आहे, ज्या देवाचं तुम्हाला करायला सांगितलेलं आहे त्या देवावर पूर्णतः तुम्ही सरेंडर व्हा तिथं. म्हणजे ते करणारच हा जेव्हा तुमच्या मनामध्ये भाव येईल आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला करत राहताल हा भाव तुमचं म्हणजे त्याचं जे फलित तुम्हाला मिळणार आहे त्या मंत्र चॅन्टिंगचं, हे मंत्र चॅन्टिंगचं फलित हे तुमच्या त्या भावामध्येच तुम्ही 50% मिळवलेलं असते. तर तुमच्या मनामध्ये कुठं चलबिचल व्हायला नाही पाहिजे. कित्येक जण असे असतात 10-15 दिवस एका ज्योतिषाकडे गेले, तिथं गेल्यावर त्यांनी उपाय त्यांनी चांगलेच दिलेले असतात. तर त्यांच्याकडे गेलेले असतात, त्यांनी उपाय दिलेले असतात, 15 दिवस करतात, काय त्यांना इफेक्ट दिसत नाही, पण परत दुसरीकडे जातात. तर कुठल्याही एका गोष्टीवर विश्वास ठेवा आणि त्याच्याशी रिलेटेड माझ्याकडनंच घ्या असं नाही. भरपूर ज्योतिष आहेत, चांगले ज्योतिष आहेत, भरपूर वास्तुशास्त्रज्ञ आहेत, सगळे जण आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये कोणामध्ये खोट काढायचा माझा इश्यू नाही. फक्त तुमच्या मनाशी रिलेटेड ज्या वेळेला तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करता आणि बाबा मला अमुक ह्या देवीचं ही गोष्ट करायला सांगितली आहे आणि ही मी तिला करणार आहे आणि ती देवी माझं किंवा ते देव माझं पूर्णतः माझ्यामधला जो काही प्रॉब्लेम आहे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा फॅमिली प्रॉब्लेम असेल त्याच्याशी रिलेटेड जे काय उपाय दिलेले असतात ते उपाय मला लागू पडणार आणि मला 1-2 महिन्यामध्ये त्याचे इफेक्ट मिळणार. हे तुम्ही मनाशी ठरवा आणि त्यानंतर कितपत झालंय कितपत नाही झालं. आता जर का तुम्ही हे 1 मिनिटामध्ये जर का मी तुम्हाला डोळे बंद करायला का लावले तर 1 मिनिट जर का तुम्ही त्या बोटाकडे जर का बघत बसला असता, अरे अजून नाही झालं, अरे अजून नाही झालं, अरे अजून नाही झालं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट त्या म्हणजे तुमच्याकडचं जे सरेंडर होऊन तुमची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना एकदा तुम्ही त्या देवाला दिली आणि त्यानंतर बाबा आम्ही संकल्प करतो आपण की बाबा मी तुझं हे सगळं करतो, माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. मग एकदा तुम्ही जर का त्या देवाच्या खांद्यावर जर का तुम्ही तुमचा भार दिलेला आहे आणि त्याला फक्त तुम्हाला ते चॅन्टिंग थ्रू म्हणजे मंत्र थ्रू किंवा एखाद्या स्तोत्र थ्रू तुम्हाला फक्त त्याचं आवाहन करायचं आहे, एवढंच जर का तुम्हाला करायचं असेल तर तो त्या देवानं दिलंय नाही दिलंय हे तुम्हाला दर दिवसाला बघायची गरजच नाही. तो देणार, 100% देणार, हा मनोमन विश्वास ठेवा. तर आता ह्यात कुणाला काय शंका आहे, काय कुणाला काय बोलायचं आहे का, मग पुढचा सेशन घेऊ आपण. यात कुणाला काय शंका आहे का, अनम्यूट करा आणि बोला.
नाही, काही शंका तर नाही मला व्यक्तिशः. बाकीचे हा, बाकी कोणाला काय शंका असली तर विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आपण आत्ता सध्या हा प्रश्नोत्तराचा तास आहे, एक अर्धा तासच आहे. मी सुद्धा दुसऱ्या आता एका साधनेला बसणार आहे, तर म्हणजे हार्डली अजून एक 15-20 मिनिटं आहे. त्यात तुम्हाला मी हिलिंगची प्रोसेस सुद्धा सांगणार आहे, की हिलिंग सुद्धा तुम्हाला देणार आहे, की ज्या हिलिंगमुळे तुम्हाला म्हणजे हिलिंग म्हणजे काय, की एनर्जी कशी डेव्हलप होत असती हे सुद्धा तुम्हाला कळेल. कुणाला काय शंका असली किंवा काय असलं तर अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. अरे वा, कुणाला काय शंका नाहीत. तर कसं असतंय, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कुठलीही गोष्ट करा तुम्ही, तर ती जेव्हा तुम्ही मनापासून ज्या वेळेला तुम्ही करता, मनोमन तुम्ही खंबीर असता आणि ही गोष्ट केल्यानंतर मला हे फलित मिळणार, हे ज्या वेळेला तुम्ही, म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये काय केलं, कुठं बोट ओढलं नाही किंवा कुठं काही केलं नाही. मी फक्त काय केलं, की माझ्या मनानंच माझ्या बॉडीमध्ये फरक करायला कारणीभूत केलं. तर तसं जर का तुम्ही मनापासून जर का एखादी गोष्ट केली आणि मनापासून तुम्ही हे केलं, की बाबा मी या देवाचं करतोय आणि मला त्याचे 100% रिझल्ट मिळणार, हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट, 100 काय आहे, तुम्हाला 1001% रिझल्ट मिळते. शेवटा मनाचं म्हणजे यात मंत्रशास्त्र सुद्धा आहे आणि तुमच्या मनोमय कोशाचं सुद्धा भरपूर त्यामध्ये हे येतं. म्हणजे त्याच्यात म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या मंत्राची ज्या वेळेला तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतात, यामध्ये तुमच्या मनाचं कार्य हे 50% असतं आणि त्या मंत्राचं कार्य 50% असतं. मग नुसतं तुम्ही मंत्र चॅन्टिंग केलं आणि मनानं जर का तुम्ही त्याच्यामध्ये जर का इन्व्हॉल्वच नाही झालात, तर तुम्हाला 50%च त्याचे फायदे मिळतील, 100% कसे मिळतील. आता कित्येक जणांनी मी हाच म्हणजे माझा मध्ये एक कर्पूर होमचा एक हे टाकलेला होता, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये. कर्पूर होम हे शास्त्रशुद्ध आहे, वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे कर्पूर होम करत जावा घरी. तर तो कर्पूर होम म्हणजे काय, तर नारळावर कापराची वडी ठेवून कापूर जाळावा 15 मिनिटं. कुठल्याही एखाद्या देवतेचं तुम्ही हे करत असाल तर ते म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला तो अग्निहोत्राचं पात्रच पाहिजे, तांब्याचं ते कुंडच पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही गाईच्या गोवऱ्या त्यानंतर समिधा घालून तुम्ही करा असं नाही. तर तुम्हाला जर का ते नसेल तर तुम्ही एक नारळ देवासमोर ठेवा, फक्त शेंडी त्या नारळाची शेंडी जी असती त्या देवाकडे राहू दे आणि त्याच्यावर तुम्ही एक 10 मिनिटं एक एक वडी जाळत तुम्ही जर का एखाद्या मंत्राचं चॅन्टिंग केलं तर त्याचे सुद्धा इफेक्ट चांगला मिळतात. हा कर्पूर होम हा तुमच्या वेदामध्ये सांगितलेला होम आहे. तर त्याच्यावर मला बाकीच्या एका ग्रुपमधून 5-7 जणांमधून ही अंधश्रद्धा आहे म्हणून मला सांगितलं. म्हणजे असं काहीतरी सांगत जाऊ नका, ही अंधश्रद्धा आहे. तर आता ह्याच्यामध्ये कसं असतंय, की आपण ज्या वेळेला नॉर्मल होम करतो म्हणजे अग्निहोत्राच्या पात्रामध्ये होम करतो, त्यावेळेला काय करतो आपण, गाईच्या गोवऱ्या त्यानंतर समिधा आणि त्यानंतर कापरानं ते प्रज्वलित करतो आणि त्याच्यामध्ये आपण आहुती देत असतो. ठीक आहे ना, ही प्रोसेस आहे. तर ज्या वेळेला आपण कर्पूर होम करतो त्यावेळेला ही प्रोसेस उलटी होती. त्या कापरामध्ये तो नारळ जो आहे, या नारळामध्ये समिधा पण आहेत, त्याच्यामध्ये आत खोबरं जे आहे ते म्हणजे हवनाचं साहित्य झालं आणि त्या नारळामध्ये जे पाणी असतं हे पाणी सगळ्यात शुद्ध पाणी असतं, कारण त्या पाण्याचा बाहेरच्या हवेशी संपर्क आलेला नसतो. गंगाजलापेक्षा पवित्र मानलं गेलेलं आहे नारळातलं पाणी. म्हणून शनिवारी आपण नारळ फोडतो आणि त्याचे पाणी जे असतं ते सगळ्या घरामध्ये का शिंपडतो, तर घरातली निगेटिव्हिटी काढायचं त्याच्यामध्ये एनर्जी असते. तर त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला हा कर्पूर होम करतात त्यावेळेला हा कर्पूर होम फक्त उलटा होतो. म्हणजे तुम्ही हवन कुंडामध्ये आहुती देता, त्याच्याऐवजी त्या नारळावरच तुम्ही फक्त कापूर जाळता आणि ती आहुती समिधा हे सगळा प्रकार त्या नारळामध्येच असतात. काय होतं, 8-10 दिवसानंतर इव्हॅपोरेट होतो, नारळ पूर्ण मोकळा होतो. तो नारळ तुम्ही चेंज करा, दुसरा नारळ ठेवा. कर्पूर होम हा एक शास्त्रशुद्ध विधी आहे आणि हे मी लोकांना भरपूर जणांना म्हणजे ज्या काही जणांचं असं असतं की त्यांना कुलदैवत माहीत नसते. कारण कसं असतं, कुलदेवते म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी हे करतो म्हणजे ज्या वेळेला कुठलीही एखादी गोष्ट करतो त्यावेळेला पहिल्यांदा गणपतीचं स्तवन होतं, त्यानंतर कुलदेवता आहे म्हणजे तुम्हाला नमस्कार करा, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, त्यानंतर तुमचं म्हणजे असे सगळे ब्राह्मण देवताभ्यो नमः, मातृपितृभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, म्हणजे ह्या सगळ्यांना आवाहन करा असं तुम्हाला सांगितलं जाते. आता त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला आता मला माझी कुलदेवता माहीत आहे, त्या ब्राह्मणांनी ज्या वेळेला हा मंत्र ज्या वेळेला म्हणला जातोय की कुलदेवताभ्यो नमः, त्यावेळेला नॅचरली माझ्या डोळ्यासमोर ती कुलदेवता येते.
म्हणजे तिला आवाहन होतं. आता ज्यांना कुलदेवता माहीत नाही त्यांनी काय करायचं, त्याच्यासाठी हा विधी आहे की जेणेकरून त्या कुलदेवतेला तुमचे आवाहन किंवा ह्या गोष्टी त्या कुलदेवतेला तुमच्या मिळायला पाहिजेत. म्हणून हा कर्पूर होम हा कुलदेवतेसाठी केला गेलेला सगळ्यात चांगला, म्हणजे ज्यांची कुलदेवता ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा कर्पूर होमातनं कुलदेवतेला, म्हणजे फक्त त्यात कुलदेवतेचं नाव नसतं, काय नसतं, कुलदेवताभ्यो नमः म्हणून तो जर का तुम्ही त्या नारळावरचं म्हणजे त्याला कर्पूर होम म्हणतात, तो जर का केला तर कुलदेवतेचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला 100% त्याचे इफेक्ट मिळतात. मी हा भरपूर जणांना उपाय सांगितलेला आहे आणि अतिशय त्यांना जबरदस्त गुण आलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा काय आहे, म्हणजे आपलीच माणसं, आपलीच हिंदू, आपल्याच संस्कृतीवर जर का अंधश्रद्धा म्हणायला लागले तर कसं व्हायचं. बोला, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय, तुमच्याकडनं काय येऊ दे प्रश्न. हॅलो, कुणाला काय प्रश्न आहेत का? सर मला एक विचारायचं आहे. हॅलो, हा सर, एक विचारायचं मला. हा बोला की. हे नारळ जर आपण नारळावरती तो कापूर जाळला तर ते नारळ जळणार नाही का सोबत? नाही, नारळ जळत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला त्याची हे चेंज करा. तो काळा पडतो, तिथं काळा पडतो, काय काय वेळेला क्रॅक होतो. जर का पाणी जास्त असेल तर ते इव्हॅपोरेट होतंय सांगितलं, आतलं प्रेशर वाढलं तर तो क्रॅक पण होतो. त्यावेळेला काय करायचं तर तो नारळ तुम्ही फोडा, तुम्ही खायला त्याचा प्रसाद म्हणून घ्या, दुसरा नारळ ठेवा त्याच्या जागी फक्त. हा हा कोण कोण बोलतंय? हॅलो, हॅलो, हा बोला मॅडम. जर कुलदेवताची माहिती असेल हा तरी हा होम करता येतो का? हा करा की तुम्ही. कुलदेवतेला तुम्ही आव्हान रेग्युलर, कुलदेवता माहिती असेल तर कुलदेवताचा जप करा, होम करायची गरजच नाही. ज्यांना कुलदेवता माहित नाही त्यांच्यासाठी कर्पूर होम हा तुम्ही कुठल्याही मंत्रासाठी, कुलदेवतेचा मंत्र असेल तर त्या मंत्रासाठी ओम नमः शिवायचा मंत्र ठेवून तुम्ही त्याच्यावर जर का कर्पूर होम केला तरी चालतो. म्हणजे प्रत्येकाला कर्पूर होम हा होम आहे. तुम्ही जर का होम पात्रामध्ये, एखाद्या होम पात्रामध्ये जर का तुम्ही आहुती देणार असेल तोच प्रकार ह्याच्यामध्ये होता. नारळ समोर ठेवा, त्याच्यावर कापूर जाळा आणि तुम्ही त्या मंत्राचं म्हणजे दिलेल्या मंत्राचं तुम्ही 15 मिनिटं चॅन्टिंग करा. त्याचा इफेक्ट फार, म्हणजे त्याचा द्विगुणित इफेक्ट होतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला, म्हणजे कसं असतंय, एखादा ज्या वेळेला म्हणजे आता आपण नवग्रहाचं काही जणांना आपण हे देतो किंवा कुठल्याही गोष्टीचं, बाबा तुम्हाला नवग्रहाचे चला राहूचा जप करा, तर राहूचा जप हा 19,000 जप आहे राहूचा, ठीक आहे. तर 19,000 जप, तर त्या 19,000 जपाच्या 1 हवन असतं. हॅलो, 19,000 जप असेल तर त्या 19,000 जपाच्या 1 हवन असतं. त्या परत त्या हवनाची जी संख्या असती त्याच्या 1 तर्पण असतं आणि त्या तर्पणाची जी 1 संख्या असती त्याच्या 1 ब्राह्मण भोजन असतं. म्हणजे जर का तुम्ही 1900 जप असेल तो, तर 19,000 अधिक 1900 अधिक 190 अधिक 19 असा जप तुम्हाला करायला लागतो. हॅलो, हा, तर हा असा जप असतो. म्हणजे तुम्ही फक्त 19,000 केल्यानंतर तुम्हाला ते फळीत मिळत नाही. मग जर का तुम्ही 19,000 तुम्हाला जप सांगितलंय त्यावेळेला जर का तुम्ही कर्पूर होम करून जर का तो करत गेला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला येणारच चांगला. कुठलाही मंत्र घ्या तुम्ही, म्हणजे असं नाही की कुलदेवता माहित नाही तरच करायचं असं नाही. तुम्ही कुठलाही ओम नमः शिवायचा मंत्र घ्या किंवा तुम्ही कुठलाही एखादा मंत्र जो तुम्हाला करायचा आहे तो मंत्र जर का तुम्ही कर्पूर होम सारखा, ते म्हणजे 15 मिनिटाचा कर्पूर होम असतो. त्यानं काय होतं, एनर्जी पण, कापूर घरामध्ये जाळल्यानंतर त्याचं कापराचे जे इव्हॅपोरेशन असतं यामुळं घरातलं वातावरण शुद्ध होतं, बॅक्टेरियाज मरतात, हे सुद्धा चांगलं, म्हणजे हे शास्त्र शुद्ध आहे सगळं. मग हा जर का कर्पूर होम तुम्ही घरामध्ये केला तर ते सगळेच बेनिफिट तुम्हाला मिळतात. ठीक आहे. तर हा असा एक, म्हणजे मला एक सांगायचा उद्देश काय होता की आपल्या मनानं आपण एखादी गोष्ट करणे, मनापासून करणे आणि त्या मनापासून त्या एखाद्या एंटिटीला, एंटिटी याचा अर्थ काय तर ती देवता, ज्या देवतेचं तुम्हाला करायला सांगितलेलं आहे त्या देवतेला तुम्ही पूर्ण म्हणून तर स्वामी समर्थांनी काय सांगितलं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ह्याचा अर्थ काय तर तू मला जे काय
हे करतोय, माझा जप काय करतोय त्याचा परत परत बघू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे हे फक्त ह्यांनी काय केलं, स्वामी समर्थांनी काय केलं, या सगळ्या देवतांच्या बाबतीमध्ये, म्हणजे असं नाही की गजानन महाराज तुमच्या पाठीशी नाहीत किंवा गोंदवलेकर महाराज तुमच्या पाठीशी नाहीत कारण त्यांनी म्हणलेलं नाही, असं नाही आहे. किंवा आपले हे ज्ञानेश्वर माऊली तुमच्या मागं नाहीत, असं नाही. त्यांनी काय केलं की सगळ्यांच्या साठी एक त्यांनी विधान केलं की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग हे जर का तुम्ही भिवू नको, ती जर का ती देवता किंवा ते स्वामी समर्थ जर का माझ्या मागं आहेत हे त्यांनीच सांगितलंय, तर आणि जर का तुम्ही त्यांचा जर का जप करताय तर तुम्ही परत परत इकडं तिकडं बघायची गरजच नाही ना, ते मागं आहेतच तुमच्या. मग हेच तुम्ही मनानं घ्या आणि तुम्हाला दिलेले उपाय तुम्ही मनापासून करा, हेच माझा सांगायचा उद्देश आहे. सर एक प्रश्न होता. हा बोला की. हा कुलदेवते संबंधात नारळावर जर कर्पूर होम करायचं ठरवलं तर त्याला काही विशिष्ट दिवसापासून सुरुवात करायची असते का? शुक्रवारपासून करा. कधी? शुक्रवार शुक्रवारपासून. हा शुक्रवारी. आणि फक्त एक काम करायचं, कुठलाही जप करताना तुम्ही डायरेक्ट जमिनीवर किंवा डायरेक्ट लाकडावर किंवा डायरेक्ट ह्याच्यावर बसायचं नाही. खाली तुमच्या काहीतरी एक कापडी म्हणजे सुताचं कुशासन असावं खाली. तोपर्यंत माझ्याकडे कुलदेवता माहिती आहे, कुलदेवी आमच्याकडे माहिती नाहीये, म्हणून ओम कुलदेवी आहे ना महा असा तुम्ही तो कर्पूर होम करत जावा. अच्छा. बघा त्याचे साक्षात्कार होतात त्याचे. फक्त तुम्ही मनापासून सरेंडर व्हा आणि ज्या वेळेला तुम्हाला हे घडेल त्यावेळेला फक्त मला एक मेसेज टाका की हे बाबा घडले. बिलकुल, जरूर. आता माझ्याकडे आता कसं मी भरपूर जणांना सांगितलं, एक 15-10-12 वर्षाचं हे सगळं आहे. भरपूर जणांना तसे साक्षात्कार झालेले आहेत, पण ते आता माझ्याकडे ते प्रत्येक वेळेला काय होतंय, ते मोबाईलमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, ते प्रत्येक वेळेला मला ते उडवायला लागते किंवा फॉर्मॅट करून आणायला लागतोय. ते आता चॅट जर का कोणाचा असेल तर मी तो जरूर सगळ्यांना मी फॉरवर्ड करीन. पण हे साक्षात्कार होतात, म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये देवी येणे किंवा त्या देवीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी तुमच्या अडलेल्या आहेत त्या गोष्टींना तुम्हाला एक रस्ता मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मी बघितलेल्या आहेत, घडलेल्या. म्हणजे मी असं कुठेही तारेवरच्या गोष्टी मी सांगत नाहीये. म्हणजे मी या तुम्हाला जे काय उपाय देतोय किंवा हे कर्पूर होम किंवा जो काय कुलदेवतेसाठी जे काय सांगतोय हे माझ्या मनाचं कुठलीही गोष्ट नाही, हे शास्त्रशुद्ध आहे. वैदिक दृष्ट्या कर्पूर होम हा विधीच आहे. कर्पूर होम हा विधी. ठीक आहे ना, ठीक आहे. जसा अग्निहोत्र विधी आहे तसा कर्पूर होम हा सुद्धा विधी आहे. तुम्ही करून बघा सर. बिलकुल नक्कीच, 100%. तर आता हिलिंग म्हणजे काय, तर हिलिंग मी तुम्हाला आता जरा एक हे करतो. तर त्यासाठी व्हिज्युअलायझेशन थोडं करायला पाहिजे तुम्हाला, कारण आता इथं माझा लॅपटॉप जो आहे लॅपटॉप हे झालेला आहे, म्हणजे तो दुरुस्तीला दिलेला आहे. त्यामुळे लॅपटॉपवर कधी तर आपण परत एखाद्या रविवारी असं एक सेशन घेऊ. पण आता एक तात्पुरतं एक हिलिंग म्हणजे काय हे तुम्हाला एक 10 मिनिटात कळेल. अशा पद्धतीनं आपण हिलिंग घेऊ. तर परत एकदा सगळ्यांनी चष्मा वगैरे जो आहे तो काढून ठेवा, डोळे मिटा, हात जोडा आणि पहिलं एक मिनिट पहिला ऐका. हात जोडायचे, जसं आपण वक्रतुंड महाकाय म्हणतो तसा मंत्र म्हणायचा. त्यानंतर आयदर तुम्ही अशी मुद्रा करा, ठीक आहे, ज्ञान मुद्रा, ह्याला ज्ञान मुद्रा म्हणायचं. आणि ही किंवा ही अशी मुद्रा करा, अशी म्हणजे डाव्या हातावर उजवा तळहात आणि अंगठ्याला अंगठा जोडलेला आणि तो बेंबीपाशी घ्या, नेवलपाशी. तर ह्याला म्हणायचं ध्यान मुद्रा, ठीक आहे. तर आयदर तुम्ही ज्ञान मुद्रेमध्ये बसा किंवा तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये बसा, जसंही बसा. मी एक 15 मिनिटं, एक 5 मिनिटं ते आपण हिलिंगची प्रोसेस करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बसा आता ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रेमध्ये बसा सगळेजण. जसं सांगितलंय तसं कंबर, मणका पूर्ण सरळ आणि मान पण सरळ एका रेषेमध्ये राहू दे आणि बसा तुम्ही. जोरात श्वास घ्या, म्हणजे पूर्ण खोल श्वास घ्या. इनेल, एक्सेल. इनेल, डीप श्वास घ्यायचा एकदम हळूहळू. इनेल, एक्सेल. इनेल, एक्सेल. इनेल, एक्सेल. इनेल, एक्सेल. इनेल, एक्सेल. इनेल,
एक्झॅक्ट. आता तुमची कोण इष्ट देवता जी कोण आहे, इष्ट देवता ज्याच्यावर ज्याचं तुमचं म्हणजे ज्याचं तुम्ही प्रत्येक म्हणजे भलेही स्वामी समर्थ असू देत, तुमची कुलदेवता असू दे, राम असू दे, मारुती असू दे, जो कोणी असू आहे त्या म्हणजे त्या देवतेला तुमच्या नजरेसमोर आणा फक्त. ठीक आहे. मी फक्त ओम म्हणत राहतो आणि मध्ये मध्ये तुम्हाला मी सांगतो काय काय करायचं. त्या पद्धतीनं डोळे मिटूनच त्या गोष्टी घडतायत असं बघत राहा तुम्ही. ठीक आहे. तर आता तुमची देवता जी आहे ती तुमच्या समोर आहे. ती देवता तुमच्या समोर आहे. ती देवता तुमच्या समोर आहे. अगदी शांत त्या देवतेचा चेहरा आहे आणि ती तुमच्याकडे बघते आहे. तुमच्याकडे बघून हसते आहे ती देवता. त्या देवतेनं हात वरती करून तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या उजव्या हातातून किरणं जी निघाली ती तुमच्या आज्ञाचक्रामध्ये आज्ञाचक्रापाशी एकत्रित झालेली आहे. ती सगळी किरणं जी आहेत म्हणजे त्याचा जो त्या देवतेनं दिलेला आशीर्वाद जो आहे हा तुमच्या आज्ञाचक्रापाशी कलेक्ट होतोय. त्या देवतेचा आशीर्वाद आहे हा तुमच्या आज्ञाचक्रापाशी कलेक्ट होतोय. हा तुमचा देवतेनं दिलेला आशीर्वाद आहे हा तुमच्या आज्ञाचक्रापाशी कलेक्ट होतोय. हा तुमच्या देवतेनं दिलेला आशीर्वाद जो आहे हा तुमच्या आज्ञाचक्रापाशी कलेक्ट होते. हा देवतेनं दिलेला जो काय आशीर्वाद आहे हा तुमच्या आज्ञाचक्रापाशी कलेक्ट होते. तर आता फक्त ते कलेक्शन म्हणजे तो एक बिंदू जो आहे तुमच्या आज्ञाचक्रापाशी त्याच्याकडे लक्ष द्या. ती देवता समोर आहे, फक्त आता त्या बिंदूकडे लक्ष द्या. तर तो एक बिंदू आहे तुमच्या आज्ञाचक्रापाशी, एक बिंदू आहे पांढऱ्या कलरचा एक बिंदू आहे. तर तो बिंदू हळूहळू चमकायला लागलाय. ते बिंदू अधिकाधिक चमके आले. त्या बिंदूला 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 अधिकाधिक चमके आले. आता तो बिंदू जो आहे तो बिंदू तुमच्या त्या ज्या देवतेनं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तो बिंदू हळूहळू मोठा होऊन त्या बिंदूमध्ये तुमची ती देवता तयार होते. तो बिंदू हळूहळू मोठा व्हायलाय. तो बिंदू हळूहळू मोठा व्हायलाय. तो बिंदू हळूहळू मोठा व्हायलाय. तो बिंदू हळूहळू मोठा होत आहे. तो बिंदू हळूहळू मोठा होत आहे. तो बिंदू हळूहळू मोठा होत आहे. अधिक प्रकाशित होत आहे. तो बिंदू हळूहळू मोठा होत आहे. अधिकाधिक प्रकाशित होत आहे. तो बिंदू हळूहळू मोठा होत आहे. अधिकाधिक प्रकाशित होत आहे. तो बिंदू मोठा होत आहे. अधिकाधिक प्रकाशित होत आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता ठळकपणे तुमच्या देवतेचं स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्णतः स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्ण स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्ण स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्ण स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्ण स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता तुमच्या देवतेचं पूर्ण स्वरूप घेतलेलं आहे. त्या बिंदूनं आता देवतेचं स्वरूप पूर्ण घेतलेलं आहे. ते अतिशय मोठा झालेला आहे. तर ते स्वरूप जे आहे ते प्रचंड मोठं स्वरूप आहे आणि ते तुमच्या शरीरामध्ये मर्ज व्हायला लागलं आहे. ते आता तुमच्या शरीरामध्ये मर्ज व्हायला लागलं आहे. तो जो म्हणजे बिंदू जो आहे ती एनर्जी जी आहे ही तुमच्या शरीरामध्ये पूर्ण मर्ज व्हायला ही तुमच्या शरीरामध्ये पूर्ण मर्ज व्हायलेली आहे. ही तुमच्या शरीरामध्ये पूर्ण मर्ज व्हायला ही एनर्जी जी आहे तुमच्या शरीरामध्ये पूर्ण मर्ज व्हायला लागली. ही एनर्जी जी आहे तुमच्या शरीरामध्ये पूर्ण मर्ज झालेली आहे. तुमचं शरीर आता अधिकाधिक ब्राईट व्हायला आहे. तुमचं शरीर अधिकाधिक चमकदार होत आहे. आता त्या तुमच्या शरीरामधून त्या एनर्जी बाहेर पडत आहेत. तुमच्या शरीरामधून त्या एनर्जी बाहेर पडत आहेत. अतिशय प्रचंड असा म्हणजे जसा सूर्याची किरणं असतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरातून किरणं बाहेर पडत आहेत. ज्याप्रमाणे सूर्याची किरणं आहेत त्याप्रमाणे माझ्या शरीरातून किरणं बाहेर पडत आहेत. मी अधिकाधिक प्रकाशवान होत आहे. मी अधिकाधिक प्रकाशवान होत आहे. मी अधिकाधिक प्रकाशवान होत आहे. माझ्या शरीरातले पूर्ण ऑर्गन्स प्रकाशमान होत आहे. माझ्या शरीरातले पूर्ण ऑर्गन्स प्रकाशमान होत आहे. माझ्या शरीरातले पूर्ण ऑर्गन्स प्रकाशमान होत आहेत. माझ्या शरीरातले पूर्ण ऑर्गन्स प्रकाशमय होत आहे. 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 माझ्या शरीरातले पूर्ण ऑर्गन्स प्रकाशमय होत आहेत. माझ्या शरीरातली पेशी प्रकाशित होत आहे. माझ्या शरीरातली पेशी प्रकाशित होत आहे. अतिशय म्हणजे सूर्यासारखं माझं तेज झालेलं आहे. सूर्यासमान माझं शरीराचं तेज जे आहे माझ्या सूर्यासारखं तेज तयार झालेलं आहे. जणू काही मी सूर्यच असा सूर्यासमोर उभा आहे असं माझं तेज आहे. सूर्यासारखंच माझं तेज तयार झालेलं आहे. माझ्या बॉडीचं तेज जे आहे सूर्यासारखं आहे. सूर्यासारखेच सगळे किरण सर्व बाजूला इमिट होत आहेत. माझ्या आजूबाजूला जी माणसं बसलेली आहेत त्यांचे डोळे
दिपत आहेत, एवढा एनर्जी माझ्या शरीरामधून आणि एवढा प्रकाश माझ्या शरीरामधून बाहेर पडतोय. माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते माझ्याकडे बघताना त्यांचे डोळे दिपले जात आहेत. एवढा प्रकाश माझ्या शरीरातून बाहेर पडत आहे, एवढा प्रकाश माझ्या शरीरातून बाहेर पडत आहे. मलाच अतिशय आनंदी होत आहे. मी पूर्णतः आनंदी आहे, मी पूर्णतः आनंदी आहे, मी पूर्णतः आनंदी आहे. माझ्याकडं सगळ्या गोष्टी चालत येत आहेत. प्रचंड व्हायब्रेशन माझ्या या युनिव्हर्समधल्या ज्या काही सगळ्या शक्ती आहेत, या शक्ती आता माझ्याकडे एकत्रित येत आहेत. या सगळ्या शक्ती मॅग्नेटसारख्या माझ्या शरीरामध्ये एनर्जी येत आहेत, मॅग्नेटसारख्या माझ्या शरीरामध्ये एनर्जी येत आहेत. पैसा, धन, समृद्धी, सर्व गोष्टी माझ्याकडे चालत येत आहेत. सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मर्ज व्हायला आहेत, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मर्ज होत आहेत, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मर्ज होत आहेत, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये मर्ज होत आहेत. प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये मर्ज होते आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये मर्ज होत आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये मर्ज होत आहे. माझ्या शरीरातून प्रचंड एमिशन चालू आहे, प्रचंड दैदिप्यमान असे एनर्जी माझ्या शरीरातून बाहेर पडते आहे. आजूबाजूचे लोक सगळे डोळे बंद करून बघतायत, त्या डोळे उघडून माझ्याकडे बघू शकत नाहीत. माझ्याकडे पैसा चालत येत आहे, माझ्या आजूबाजूला भरपूर पैसा आहे, माझ्या आजूबाजूला सगळे माझे रिलेशन आहेत, रिलेटिव्स आहेत की जे आनंदी आहेत. माझ्या अवतीभोवती सगळी म्हणजे मला जे काय पाहिजे आहे ते सगळं माझ्या अवतीभोवती आहे. मला घर पाहिजे ते घर माझ्यासमोर आहे, मला गाडी पाहिजे ती गाडी माझ्यासमोर आहे, प्रचंड पैसा पाहिजे तो पैसासुद्धा माझ्याबरोबर आहे. सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत, सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. मी अतिशय आनंदी आहे, मी अतिशय आनंदी आहे, मी अतिशय आनंदी आहे, मी अतिशय आनंदी आहे. 5 मिनिटं ध्यान करा आणि स्वतः बघा या गोष्टी. तुमच्या अवतीभोवती तुमची बॉडी जी काय पूर्ण हे झालेली आहे, ब्राईट झालेली आहे. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या काय पाहिजेत त्या गोष्टी सगळ्या तुमच्या आजूबाजूला आहेत, त्याचा तुम्ही आनंद घेताय. या सगळ्या गोष्टी बघा, तुम्ही स्पर्श करा. म्हणजे तुम्हाला कार पाहिजे, कारला स्पर्श करा. तुमचा फ्लॅट जो काय स्वप्नातलं घर आहे त्या घरामध्ये फिरून या. जे काय पैसे तुम्हाला पाहिजे आहेत ते पैसे मोजा तुम्ही स्वतः. म्हणजे ते तुम्ही पैसे मोजताय असं बघा आणि ते हे होऊ दे तुम्हाला, म्हणजे काय म्हणतात त्याला, चला आता श्वासाकडे लक्ष द्या. इनहेल, डीप इनहेल करा, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. आता पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे आणि हळूहळू डोळे उघडा शांतपणे. काय अनुभव आले कुणाकुणाला? हॅलो, कुणाला काय अनुभव आले बोला. छान वाटलं, एक वेगळ्या म्हणजे बॉडीली थोडंसं जरा हलकं वाटलं शारीरिक दृष्ट्या. हा, आता मला सांगा, हे 5 मिनिटं आपण 5-7 मिनिटच केली ही गोष्ट. या 5-7 मिनिटांमध्ये तुम्हाला दुसरा कुठला विचार होता का हो तुमच्या मनामध्ये? नाही नाही नाही, काहीच नाही. तुम्ही जे सांगत होतात, ज्या कॉमेंट्रीच्या अनुषंगाने जे आम्ही बिहेव करत होतो, हा, म्हणजे तुम्ही तुमची देवता विज्युअलाइज केली, त्या देवतेनं आशीर्वाद दिलेला तुम्ही बघितलं, ती एनर्जी तुमच्या आज्ञाचक्रापाशी डेव्हलप झालेली बघितली, त्या एनर्जीनं तुमच्या परत त्या एंटिटीचं म्हणजे त्या देवतेचं स्वरूप साकार केलं हे बघितलं, ती तुमच्यामध्ये मर्ज झालेली बघितली. तुम्हाला जी काही गोष्ट पाहिजे आहे, पैसे पाहिजेत किंवा XYZ, हे सगळं तुम्ही बघितलं. ह्या 10 मिनिटांमध्ये मला सांगा दुसरा कुठला विचार तुमच्या मनामध्ये होता का? नाही नाही, काहीच नाही, दुसरा कोणता विचारच नव्हता. हा, तर आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपले जप
फळाला का जात नाहीत किंवा काय, तर आपण काय करतो की तुम्हाला 10 माळा करायला सांगितल्यात, तुम्ही माळ हातात घेऊन बसता. हा, अजून कशी माळ झाली नाही, माळ कधी संपेल, हा विचार तुमच्या मनामध्ये असतो. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट एक काम करा, तुम्हाला कुठलाही एक मंत्र दिला समजा, नाही का, आता समजा श्रीराम जय राम जय जय राम आहे किंवा श्री स्वामी समर्थ, म्हणजे मी एक सगळ्यांचं इन जनरल सांगालोय. तुम्हाला दिलेला मंत्र, ज्योतिषाने दिलेला किंवा तुम्हाला करायसाठी दिलेला मंत्र हा वेगळा. पण आता श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर 1.5 मिनिटामध्ये 108ची माळ होती. सरळ अगदी शांतपणे डोळे मिटून तुम्ही जर का श्री स्वामी समर्थ म्हणत बसला तर 1.5 मिनिटामध्ये 108 वेळा होतं. आणि जर का तुम्ही गणगण गणात बोते असू दे किंवा तुमचं श्रीराम जय राम जय जय राम असू दे, ही 3 मिनिटामध्ये एक माळ होती. ठीक आहे. आता समजा तुम्हाला 10 माळा करायच्या तर गुणिले 10 करा. आता सध्या तुमच्यापाशी सगळा अलार्म तुमच्या मोबाईलमध्ये आहे, मोबाईल स्विच ऑफ करा म्हणजे म्यूट करा तुमचं. आता समजा जर का मला श्रीराम जयराम जय जयरामच्या 10 माळा करायच्या तर 3 मिनिट गुणिले 10 म्हणजे 30 मिनिटानंतरचा अलार्म लावा. तुम्ही ते हातामध्ये फक्त ती माळ धरा हातामध्ये, म्हणजे असं नाही म्हणत की माळ तुम्ही हातामध्ये, पण ते माळ ज्या वेळेला तुम्ही हे करत असताना तर त्यावेळेला तुमचं लक्ष कसं असतंय, जप करण्याचा हे कसं आहे की जप असा झाला पाहिजे की तुम्ही बोललेला जप एवढ्या सावकाश, म्हणजे असं नाही की मोठ्यानं श्रीराम जयराम जय जयराम असं मोठ्यानं म्हणा 4 जणांनी ऐकायला पाहिजे असा जप नसतो. जप म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम तुम्ही एवढ्या आवाजात म्हणा की ते फक्त तुम्हाला ऐकू यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं म्हणजे बोलणं आणि तुमचे कान हे ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेट होतात त्यावेळेला तुमच्या मनामध्ये दुसरा विचार कुठलाही येत नाही. तर ह्यासाठी म्हणजे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दिलं एक वेगळ्या प्रकारचं की तुम्हाला जर का 10 माळा करायच्या आहेत कुठल्याही किंवा 5 माळा करायच्या असं नाही, एक माळ करा, पण ती एक माळ बाबा 3 मिनिटात होती, 5 मिनिटात होती. 5 मिनिटाचा अलार्म लावा, डोळे मिटा, त्या देवतेचं ध्यान समोर आणा, त्या देवतेची मूर्ती समोर आणा आणि तुमचा जप चालू राहू दे. बघा त्याचा किती जबरदस्त इफेक्ट होतो. असं नाही की तुम्ही माळा करायच्या आहेत तर तुम्ही ती माळ हातात घेतली पाहिजे, 108च केले पाहिजे असं काही नाही. 108 करायला एकदा तुम्ही हे करून बघा, बाबा श्रीराम जयराम जय जयराम मला म्हणायचं आहे, तुमच्या लयमध्ये म्हणल्यानंतर 108 वेळा म्हणायला किती वेळ लागतो, तर त्याला गुणिले जेवढ्या तुम्हाला माळा करायच्या आहेत तेवढे त्याला गुणिले करा. समजा 3 मिनिटात एक माळ होती, गुणिले 5, 3 15 मिनिट. आता तुम्ही चालू करताय, 15 मिनिटांनंतरचा अलार्म लावा. काही सगळ्या गोष्टी सोडून द्या, तुम्ही बोललेलं फक्त तुम्ही ऐकताय. तुमचं जे काय हे आहे म्हणजे काय म्हणतात, तुमचं लक्ष जे आहे हे तुमच्या कानावर ठेवा. तुम्ही मंत्र म्हणत राहा आणि ते मला ऐकू येते. हे ज्या वेळेला तुमचं बोलणं, तुमचे कान ह्याच्यावरच जर का तुमचं ध्यान आलं तर त्या मंत्राचा इफेक्ट फार चांगला होतो. ज्या वेळेला तुम्ही माळा ओढत असता त्यावेळेला त्या माळेवरच लक्ष असतं निम्म तुमचं. मग ह्यालाच म्हणजे तुम्ही पूर्णतः मनापासून एखादी गोष्ट करा. तर हेच सांगायचा माझा उद्देश होता की तुम्ही ह्या पद्धतीने करा, तुम्हाला त्याचे इफेक्ट्स फार चांगले मिळते. ठीक आहे, कुणाला काही शंका आहे का? तुम्हाला आपण एखादा आणि सेशन घेऊ असं. खरं तर मी आपल्या ग्रुप आता कसं आहे, आपल्या ग्रुपमध्ये जे आहे ते आता मी आहे पुण्यामध्ये, काही जण आहेत नाशिकमध्ये, काही जण आहेत ठाण्यामध्ये, काही जण आहेत कोल्हापूरमध्ये, असा सगळा ग्रुप आहे. तर अशा सगळ्यांच्यासाठी मी तर म्हणत होतो की रविवारी वगैरे आपण ठरवू आता की एक अर्धा तास किंवा 1 तास असं कुठल्या तर गोष्टीवर आपण लेक्चर सुद्धा म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीवर म्हणजे तुम्हाला समजायसाठी. म्हणजे आपलं हे सनातन संस्कृती फार चांगली आहे. आणि जर का आपणच त्याच्या विरोधात जर का ही सगळी आता अंधश्रद्धा काय होती, सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं, बोट वाढलेलं बघितलं ना. हॅलो, मग आता ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा कुठं आली? तर आपणच ज्या वेळेला त्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्या गोष्टीचे आपल्याला 100% बेनिफिट मिळणार आणि मिळणारच. हा विश्वास ठेवा आणि ती गोष्ट करत जा. ठीक आहे, चला मी आता रजा घेतो, मला पण 10 वाजता एक साधना करायची आहे. चला सगळ्यांनी जे कोण या आत्ताच्या आपल्या ह्याला वेबिनारला अटेंडन्स झाला, जर का तुम्हाला म्हणजे त्यातून तुम्हाला काय कळलं हे कळलं, तुम्ही वैयक्तिक कॉमेंट करा, आपल्या ग्रुपवर कॉमेंट करा, मला काही हरकत नाही. म्हणजे त्यातून तुम्हाला काय समजायला शिकायला मिळालं असेल, काही गोष्टी तुम्हाला कळल्या असतील
तर त्याचा व्यवस्थित तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये कॉमेंट करा, की जेणेकरून जे कोण, आता असं आहे की प्रत्येकाला मी हा बोटाला धरून तर इथं आणू शकत नाही. त्यामुळं बाबा हे आपण जी काय गोष्ट करतोय किंवा आजचा जो काय वेबिनार होता, या वेबिनारमध्ये असं आम्ही शिकलो आणि मी हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहे. मी हे स्क्रीन रेकॉर्डिंग केलेलंच आहे, तर हे मी आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहे. पण त्यातून तुम्हाला काय मिळालं ॲक्च्युअल, तुम्ही आत्ता म्हणजे आय विटनेस आहात, तुम्ही स्वतः काही गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याच्यात तुम्हाला काय काय वाटलं ह्या गोष्टी तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे? बिलकुल बिलकुल. ओके, चला सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय ग श्रद्धा, कुठे गेले श्रद्धा? चालूच आहे.